प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा धमाकेदार प्रोमो समोर आलाय। तो म्हणजे असा की मुक्ताला हर्षवर्धनच्या सगळ्या इराद्याबद्दल कळलंय। सागर सावनीला म्हणतो त्याच्याशी लग्न करू नकोस, माझ्या आदित्यचं भविष्य बर्बाद होईल। मुक्ता म्हणते तुम्हाला आमच्यावर विश्वास नसेल तर त्याच्या घरी जाऊन बघा। आणि हे काय, खरंच तिथे सावनी येते तर हर्षवर्धन तिसऱ्याच एका बाईसोबत असतो। हे बघून सावनीला फार मोठा धक्का बसतो आणि ती त्याच्या तोंडात हाणते आणि म्हणते मला मुक्तामुळे तुझं खरं रूप आज कळलंय हर्षवर्धन। हर्षवर्धन मुक्ताकडे रागाने बघायला लागतो। तर प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला ह्या धमाकेदार प्रोमोचा रिव्ह्यू दिलाय, तर वळूयात आपण आजच्या रिव्ह्यूकडे। हर्षवर्धन मुक्ताकडे रागाने बघताना दिसतोय आपल्याला, पण आज त्यांनी जे काही दाखवलंय ना ते पण खूप छान दाखवलंय। तर या सावनीला खरंच ॲक्च्युली डाऊट आलेलाच असतो हर्षवर्धनवर, पण हर्षवर्धन तिला कन्व्हिन्स करतो, अगं माझे नातेवाईक तुझे नातेवाईक मी घेऊन येईल ना, म्हणजे तुझ्याकडे वरात घेऊन येईल, उष्टी हळद लागेल तुला, आदल्या रात्री मी तुला फोन करेल। मग सावनी म्हणते हो चालेल रे हर्षवर्धन, मला हे सगळं असंच हवं होतं, एक्झॅक्टली असंच। आपण ना मस्त जोरदार आणि धमाकेदार लग्न करूया धूमधडाक्यामध्ये। तुझं म्हणणं मला पटलंय, मी ना मिहीरकडे जाऊन राहील, तू नको काळजी करूस, आता सगळं काही छान होणार आहे। आता तो दातपाड्या मित्र पण यांच्यासोबत आहेच बरं का इथे, आणि त्याला पण खूप आनंद झालाय असं दाखवलंय। आता पुढे ना तुम्ही एक रोमॅन्टिक सीन बघणार आहे आणि ही मालिका खरंच लहान मुलांसमोर बघत जाऊ नका प्रेक्षकांनो, यामध्ये भयंकर बरंच काही दाखवतात। आता ही मुक्ता अंघोळ करून आलेली असते आणि सागर नेमका झोपेतनं उठतो आणि तिच्याकडे बघायला लागतो। मुक्ता म्हणते असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? सागर म्हणतो ॲक्च्युली आत्ताच माझा डोळा उघडला आणि तुम्ही दिसलात म्हणून बघतोय तुमच्याकडे। मग मुक्तामध्ये आणि सागरमध्ये एक प्रेमळ वाद होतो। मुक्ता म्हणते असं का बघत असतात तुम्ही माझ्याकडे नेहमी? सागर म्हणतो अरे असं काय आहे, मी बघू नाही का तुमच्याकडे? मुक्ता पुन्हा म्हणते नाही पण असं कशाला बघायचं ना? सागर म्हणतो अरे म्हणजे असं बघायचं पण नाही, पुन्हा म्हणता बघायचं पण नाही आणि वाईट नजरेने पण बघतो, हे बरं आहे तुमचं आपलं। मुक्ता हसते आणि म्हणते तसंच काही नाही आहे काही, तसं तुम्ही बघू शकता। आणि पुन्हा ती तिचं आवरायला तयार होते, पण तिला ते मागच्या तिच्या ब्लाऊजचं ते नॉट लावता येत नसतं। मग सागर तिला म्हणतो मी मदत करू का तुम्हाला? मुक्ता काहीच बोलत नाही, नुसती बघते त्याच्याकडे। सागर तिच्या जवळ येऊन म्हणतो तुमची हरकत नसेल तर मी मदत करू शकतो। मुक्ता लाडच आता होकार देते आणि मग आता हा सागर तिला ते लावून देणार बटन, तर ती पळायला लागते। मग सागर तिला धरतो, मग ती लाजते, ईशा काहीतरीच तुमचं, लाजते म्हणजे अशी बोलत नाही पण लाजते। मग सागर ते लावून देतो आणि दोघं असे एकमेकांना स्टेअर करत असतात। हे आरशात बघताना यांना ऑड नाही वाटत का? असं मालिकेत काही पण दाखवतात। तर मुक्ता बघतच राहते सागरकडे आणि सागर तिच्याकडे। मग एका क्षणाला ती लाजते गोड आणि मग तिथून पळून जाते। पुढे आपण बघतोय की इकडे हा मिहीर मिहिकाला भेटायला आलाय। हा फार मजेदार सीन होता। आता हा मिहीर म्हणतो काय गं घरी कोणी नाही आहे का, काय करतेस तू? मिहिका म्हणते अरे शिरा करते मी, तुला आवडतो ना शिरा, पुन्हा म्हणू नकोस मिहिका तू काही करतच नाहीस आणि अशीच आहेस तू, स्वयंपाक येत नाही तुला वगैरे वगैरे। बरं ती हळद दे रे। आता मिहीरला जरा कामच आलाय, हळद कशाला मिहिका? मिहिका म्हणते अरे शिऱ्यात घालायची असते ना, मग शिरा छान पिवळा पिवळा होतो। आता मिहीर म्हणतोय की अगं मला उपवास आहे ग। मिहिका म्हणते ए काही पण कारण सांगू नकोस मिहीर, उपवास वगैरे तुला खावाच लागणार आहे शिरा। सॉरी हा प्रेक्षकांना, मजा आली ऐकायला म्हणून मला हसू आवरलं नाही। मिहीर म्हणतो अगं मिहिका शिऱ्यामध्ये कोणी हळद घालतं का ग, असं काय करते तू? मिहिका म्हणते अरे बाबा पिवळा पिवळा होतो शिरा हळदीमुळेच, त्याच्यामुळे हळदच घालतात त्याच्यामध्ये, मला माहिती आहे रे, ऑब्विसली हळदच असते त्यात। आता तो म्हणतो केशर असतं त्याच्यामध्ये म्हणून तो पिवळा पिवळा होतो शिरा। मिहिका म्हणते हो का, केशर असतं का, धन्य आहे बाबा, आता काही खरं नाही या मिहीरचं। मिहिका म्हणते होय काय केशर असतं का, थांब मी ताईला विचारून येते आणि केशर पण घेऊन येते, तू जायचं नाही असं शिरा खाल्ल्याशिवाय। आता मिहीरला टेन्शन येतं आणि तो विचार करतो बाप रे, अगं येताना जरा जेवण पण बनवायची विधी शिकून घे ग ताईकडनं। तेवढ्यात आता या सावनीचा फोन आलाय मिहीरला। मिहीरला ती म्हणते मिहीर बिझी आहेस का रे? मग मिहीर म्हणतो नाही बोल ना काय काम होतं? सावनी म्हणते अरे ॲक्च्युली ना मला जरा तुला म्हणजे विचारायचं होतं, हर्षवर्धन म्हणत होता की लग्नाच्या आधी त्याचे वडील इथे येऊन राहणार आहे, आम्ही दोघं 6 वर्षापासून एकत्र राहतोय हे त्यांना माहिती नाही आहे ना। आता हा मिहीर म्हणतो मग त्याचं काय? मग सावनी म्हणते अरे ॲक्च्युली असं बरं दिसणार नाही ना ते इथे असल्यावर मी इथे असणं, मी तुझ्या घरी येऊन राहिले तर चालेल का लग्नाच्या आधी काही दिवस? आणि डोंट वरी मी आणि आदित्य तुला त्रास नाही देणार,
पण प्लीज म्हणजे बघ ना रे काही होतंय का. आता त्या मिहीरला धर्मसंकटच आलंय बिचाऱ्याला. सावनी परमिशन मागणं कमी पण त्याला कन्व्हिन्स करणं जास्ती करतीये. म्हणजे अरे बघ ना ॲडजस्ट होईल का, आम्ही काही तुला त्रास देणार नाही आणि बघ थोड्याच दिवसाचा तर प्रश्न आहे. तर आता हा मिहीर म्हणतो अगं सावनी हे बघ माझं घर जे आहे ना ते घर नाही ग, खोलीच आहे आणि दुसरं घर इंटेरियर वगैरे बनतंय ते लग्नापर्यंत माझ्या बनेल, वेळ लागेल त्याला. सावनी म्हणते मी घेईल करून ॲडजस्ट, तू नको टेन्शन घेऊस. मिहीर म्हणतो बरं ठीक आहे मी बघतो आणि कळवतो तुला काय ते. सावनी म्हणते हो ठीक आहे चालेल, ठेवते फोन. बरंच गयावया करते ती त्या मिहीरला, प्लीज मिहीर बघ ना असं ॲडजस्ट करणं वगैरे वगैरे. फोन ठेवल्यानंतर आदित्य येतो सावनी जवळ आणि विचारतो काय ग मम्मा तू मामाशी बोलतेस का. सावनी म्हणते हो तुझ्या मामाशीच बोलत होते, आपण आता मामाकडे जाऊन राहणार आहोत काही दिवस, तुला खूप मजा येईल बघ आदित्य, यू विल लव्ह दॅट डेज. मग आता तो आदित्य म्हणतो अगं तुला खूप आवडतो का मिहीर मामा. तेव्हा सावनी म्हणते हो म्हणजे काय, माझा सख्खा भाऊ आहे तो, तुझ्या इतकाच माझा जीव आहे त्याच्यावर. तू आता पटकन तुझी बॅग पॅक करायला घे, तुझे पुस्तकं वह्या आणि तुला जे जे सामान लागतं ना ते सगळं पॅक करून ठेव. आता हा म्हणतो आदित्य हो मम्मा चालेल मी लगेच आवडतो. आदित्य गेल्यानंतर सावनी विचार करते आता सगळं माझ्या मनासारखं होणार आहे, किती मस्त वाटेल नाही, मिहीरच्या घरी मी राहणार, माझं माहेर पण एन्जॉय करणार, हर्षवर्धनशी माझं लग्न पण होतंय, सगळं माझ्या मनासारखं होतंय. आता इकडे हर्षवर्धनचा प्रॉब्लेम, सावनीचा प्रॉब्लेम मुक्ताला सांगितला आहे मिहीरने. मिहीर म्हणतो बरं झालं तू तिला नाही नाही म्हणालास. मिहीर म्हणतो अगं वहिनी पण माझं घर नाही ग, खोली आहे ग, मी तिला कुठे ठेवणार आहे. सागर म्हणतो अरे मिहीर तू कशाला एवढं विचार करतोयस. मुक्ता म्हणते अरे असं काय बोलताय सागर, विचार नको करायला का. सागर म्हणतो काही गरज नाही विचार करायचं, सावनी बघून घेईल काय करायचंय तिला. मुक्ता म्हणते हो आई वडिलांनंतर मिहीरचं घरच त्यांचं माहेर आहे ना. सागर म्हणतो काही माहेर बिहेर नाहीये, सावनी आणि माहेर इम्पॉसिबल आहे सगळं, हे माहेर बिहेर काही नाहीये तिचं आणि त्या हर्षवर्धनवर माझा विश्वास नाहीये आणि सावनी जे काही इमोशनल वागायचं नाटक करते ना ते मला पटत नाहीये. मिहीर म्हणतो हो मला पण नाही पटत आहे आणि वहिनी मला असं वाटतं जोवर त्या सावनीचं आणि हर्षवर्धनचं लग्न होत नाही ना तर मी माझं लग्न पण पुढे ढकलणार आहे. सागर म्हणतो ए बाबा तू वेडाबिडा झालायस का मिहीर. मुक्ता म्हणते अरे मिहीर तू अशी किती वेळेला तुझ्या लग्नाची तारीख पोस्टपोन करणार आहेस, काहीतरीच काय. मिहीर म्हणतो अगं वहिनी तुला कळत नाहीये, अगं माझं लग्न आधी असलं ना तर ती सावनी प्रत्येक वेळेला मी करवली आहे अशी मिरवत बसल सगळीकडे लग्नामध्ये, मला ते नकोय वहिनी अजिबात. मुक्ता म्हणते मिहीर अरे आता लगेच हा सागर म्हणतो बरोबर बोलतोय मिहीर मी तुझ्या सोबत आहे, एकदाच त्या सावनीचं लग्न लावा आणि तिला हाकला आपल्या आयुष्यातून. मुक्ता म्हणते अहो सागर असं किती वर्ष ते राग मनात धरणार आहे तुम्ही, गेलीत ती वर्ष. सागर म्हणतो सावनीचं नाव जरी ऐकलं ना तर डोकं फिरतं माझं, याची बहीण नसती ना तर या घरात मी त्या बाईचं नाव पण नसतं घेऊ दिलं. मुक्ता म्हणते अरे देवा या माणसाच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवा कोणीतरी, जिभेवर साखरेचे खडे ठेवा याच्या. सागर म्हणतो काही शिकवायची गरज नाहीये मला कळतं सगळं. मुक्ता म्हणते बरं ठरवा मग आता तुम्ही तुमचंच ठरवा, मला काही गरज नाहीये मध्ये मध्ये बोलायची ना. सागर म्हणतो अहो माझं ऐकून तर घ्या, मी कुठे असं म्हणलो. मुक्ता म्हणते मग काय नेहमी आपलं मी चालू असतं तुमचं, दोघांचे भांडणं सुरू होतात. सागर म्हणतो ऐका ना माझं, ते जिभेचे साखरेवरचे खडे जे बोलताय ना तुम्ही ते काही खास व्यक्तींसाठीच असतात, माझ्याकडे राखी भेटते माझ्याकडे, तुम्हाला बघायचंय का, दाखवू का. मुक्ता आता लाजायला लागते. सागर हळूहळू म्हणतो ऐका ना लगेच काय चिडताय तुम्ही. आता मीरच्या लक्षात येतं, तो म्हणतो ए काय चाललंय तुमचं, काय तुमचं रोमॅन्स झाला असेल तर मला सांगाल का मी काय करायचं ते. आता हा सागर त्याचा हात धरतो आणि म्हणतो जाय रे डिस्टर्ब नको करू. मिहीरला तो हाकलतो लिटरली आणि मुक्ता म्हणते तुम्हाला ऑफिस नाहीये का. मिहीर परत येतो तिथे आणि म्हणतो अरे हो दादूस तुला ऑफिस नाहीये का, जायचंय ना तुला ऑफिसला, चला ऑफिसला. आता सागरला तो पुढे ढकलतो मिहीर आणि मुक्ताला म्हणतो ए वहिनी मी काय म्हणत होतो, हे बघ त्या मिकाला ना जरा गॅस जवळ वगैरे जाऊ देऊ नकोस ग, अगं शिऱ्यात हळद घालत होती ग वहिनी ती. मुक्ता हसायला लागते. सागर ते ऐकतो आणि पुन्हा येतो आणि म्हणतो काय हळद आणि शिऱ्यामध्ये. आता मिहीर म्हणतो दादूस कसं व्हायचं माझं. सागर म्हणतो कर लग्न कर. आणि आता पुन्हा त्याला खोलीच्या बाहेर हाकलतो आणि म्हणतो अरे मुक्ता आपण बोलत होतो ना. मुक्ता म्हणते जा चला निघा इथून. खूप छान वाटला हा सीन बघायला. तर आता मात्र मुक्ताच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, ती पुन्हा सागरला कॉल करते आणि म्हणते सागर तुम्ही जर खाली असाल तर 2 मिनिटं आईकडे याल का, मला जरा बोलायचं होतं, तुम्ही असाल तर बरं होईल आणि मिहीरला जाऊ द्या पुढे. मग सागर तिकडनं ठीक आहे असं म्हणतो बहुतेक आणि मग ही मुक्ता पोहोचली आहे तिच्या आईच्या घरी. तर मुक्ताच्या आईच्या घरी चर्चा चालू होती ती मिहिकाच्या शिऱ्याची. मुक्ता येते तिथे आणि मग ते सांगतात मिहिकाच्या शिऱ्याने काय गंमत उडवली
बोलवली ते. मुक्ताने अळूवडी केलेली असते, ती अळूवडी आणते. पण आता मुक्ताचे बाबा म्हणतात कमाल आहे नाही माधवी, एक म्हणजे सुगरण आणि दुसरी मुलगी जागरण. ज्या वयात आपल्या मिहिकाला स्वयंपाक शिकायचा होता त्या वयात ती जागरण करत बसली आणि आता रेसिपी करतीये जागरण करून. मुक्ता म्हणते अरे हो, केशर दिलं होतं की मी तिला शिऱ्यात घालायला. मग आता माधवीताई म्हणतात अगं मुक्ता त्याची चर्चा चालू आहे. अगं आमच्या वेळेला म्हणायचे ना आटे दाल का भाव पता है क्या, तसं तिला म्हणावं लागेल केशरचा भाव पता है क्या. अगं अख्खं केशर घातले तिने शिऱ्यामध्ये पूर्ण आणि आता तोंड फुगून बसली आहे खोलीत. मुक्ता म्हणते काय सांगतेस आई, बाप रे. अगं आई माझंच चुकलं, मी तिला फोन करून हे सांगायला हवं होतं, पण त्या सावनीच्या टेन्शनमध्ये राहूनच गेलं बघ हे सगळं. आता तिच्या आईवडिलांना येतं टेन्शन, काय कशाचं टेन्शन त्या सावनीचं पुन्हा. आता मुक्ताचे बाबा म्हणतात नाही मिहीरने सांगितलं तू करवली होणार आहे ते ऐकल्यापासून त्या सावनीची जरा जास्तीच तगमग सुरू आहे म्हणे. माधवीताई म्हणतात ती बाई ना नुसता त्रासच देते लोकांना, मिरचीचा ठसका आहे नुसता. आता तिचे बाबा म्हणतात तिचे डोळे बघितले ना तर मला असं वाटतं समोरच्या माणसाची आली आता वेळ. तर आता या माधवीताई म्हणतात मुक्ताला का कमी त्रास दिला त्या बाईने, भयंकरच आहे ती बाई. पण आता मुक्ताच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बघून माधवीताई विषय बदलतात आणि म्हणतात काय रे, अरे पुरू आपणच बोलतोय, मुक्ता काही बोलतच नाहीये. काय ग मुक्ता, काही त्रास दिलाय का तुला सावनीने, का पुन्हा एकदा काही तमाशा सुरू झालाय. जाऊ दे का बाई, दुर्लक्ष कर. आणि महत्त्वाचं म्हणजे मिहीरची बहीण व्हायच्या नादात तू नवरीची करवली हे विसरू नकोस मुक्ते. काय झालं, काही त्रास आहे का पुन्हा त्या सावनीचा. आता हे पुरू म्हणतात माधवी तिला तर बोलू दे. मग आता मुक्ता जरा सगळी शक्ती एकवटून आणते अंगामध्ये आणि म्हणते बाबा ते ॲक्च्युली झालंय काय, मिहीरला फोन आला होता सावनीचा. त्या हर्षवर्धनने सांगितले की राहू नकोस काही दिवस इथे, त्याचे वडील येणार आहेत म्हणे. तर आता मिहीरच्या घरी माधवीताई म्हणतात ए मुक्ता तू काय तिला तुझ्या घरात आणून ठेवणार आहे का. हे बघ इंद्राताईंना आणि सागरला अजिबात आवडणार नाही हं, तू काय त्या घरात आणून ठेवणार आहेस का त्या बयाला. आता ही मुक्ता म्हणते अगं त्या नाही ह्या घरात. अगं आई मी असं विचार करत होते काही दिवस सावनी इथे राहिली तर चालेल का. आता त्या माधवीताई अशा उठून उभ्या राहतात आणि रागाने बघतात मुक्ताकडे आणि तिथून निघून जायला लागतात. मुक्ता म्हणते आई आई थांब ना. माधवीताई चिडतात आणि म्हणतात त्या इंद्राताई तुझ्यावर चिडतात ना त्या बरोबर चिडतात, तुला काही अक्कल नाहीये मुक्ता. ती बाई आहे कोण, तिची कोणी लागते का, सागरची कोणी लागते का, तू वेडी आहेस का मुक्ता. काही आश्चर्य वाटत नाही मला, त्या बरोबर चिडतात तिच्यावर इंद्राताई, नुसता लोकांवर परोपकार करायचा असतो हिला. मुक्ता म्हणते आई हे बघ तू शांत हो, मला कळतंय ती माझी कोणी लागत नाही, ती सागरची आधीची बायको आहे, त्यांचा भूतकाळ आहे ती. माधवीताई अजून चिडतात हां मग त्याचं काय. मुक्ता म्हणते अगं आई हे बघ ती मिहीरची बहीण आहे ना सख्खी, आणि तू विसरतेस का मिहिकाचं लग्न करतोय ना आपण मिहीरशी, त्यामुळे मिहिकाची होणारी नणंद आहे ना ती, तो अल्टिमेटली तिचा आपल्या घराशी नातं असणार आहे याच्या पुढे, कळते का तुला आई. आता या माधवीताईंना पण या मुक्ताने धर्मसंकटात टाकलंय प्रेक्षकांनो. अरे देवा अवघडच आहे नाही. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय की मुक्ताने हर्षवर्धनला एका बाईशी बोलताना ऐकलंय. तो हर्षवर्धन फोनवर बोलत असतो काय ग किती दिवस झाले आपण भेटलो नाही, ये न ग भेटायला. म्हणजे सावनी नाहीये तिथे म्हणून हर्षवर्धन त्या गोष्टीचा उपयोग करून घेतोय. आणि आता मुक्ता सागरला सांगते की हे सगळं तो हर्षवर्धन सावनीला फसवण्यासाठी करतोय. सागर म्हणतो आपल्याला काय करायचंय, त्या दोघांचा प्रश्न आहे ना. मुक्ता म्हणते तुम्हाला कळतंय का त्या दोघांच्या बाबतीत काही वाईट झालं तर आपल्या आदित्यवर परिणाम होईल ना त्याचा. आणि आता हे दोघं जण बोलता बोलता एकमेकांच्या अंगावर अचानक पडतात, काहीतरी स्केटिंग का काहीतरी ठेवलेलं असतं खाली. आणि आता पुढे आपण पाहणार आहोत मुक्ता एक्सपोज करते हर्षवर्धनला. तर बघत रहा प्रेमाची गोष्ट आपल्या चॅनलवर, त्यासाठी सबस्क्राईब करा प्लीज प्रेक्षकांनो, चॅनल सबस्क्राईब करा. अजूनही खूप प्रेक्षक सबस्क्राईब न करता चॅनल बघता आहात, सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू एन्जॉय करा. धन्यवाद.